नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण शेकडेवारी यावरील काही उदाहरणे पाहणार आहोत. पहिलं उदाहरण आहे, घड्याळाची किंमत 1,000 रुपये आहे. ती प्रथम 10% कमी केली व नंतर 10% वाढवली तर घड्याळाच्या नवीन किमतीत आणि जुन्या किमतीत किती फरक आहे? ऑप्शन्स आहेत 0, 5, 10, 20. घड्याळाची जुनी किंमत 1,000 रुपये आहे. प्रथम घड्याळाची किंमत 10% कमी केली, म्हणून घड्याळाची कमी केलेली किंमत बरोबर 1,000 गुणिले 10% म्हणजेच 1,000 गुणिले 10/100. या दोन शून्याला हे दोन शून्य गेले, 10 गुणिले 10 100 रुपये. घड्याळाची कमी केलेली किंमत 100 रुपये आहे, म्हणून घड्याळाची किंमत किती होईल? 1,000 वजा 100 बरोबर 900 रुपये. आता नंतर काय केलेलं आहे? नंतर घड्याळाची किंमत 10% वाढवली, म्हणून घड्याळाची वाढलेली किंमत 900च्या 10% म्हणजे 900 गुणिले 10/100. या दोन शून्याला हे दोन शून्य गेले, 9 गुणिले 10 बरोबर 90 रुपये ही वाढलेली किंमत आहे, म्हणून घड्याळाची नवीन किंमत 900 अधिक 90 बरोबर 990 रुपये. म्हणून विचारलेलं काय आहे आपल्याला? नवीन किंमत आणि जुन्या किमतीत किती फरक आहे. म्हणून घड्याळाची जुनी किंमत व नवी किंमत यातील फरक. जुनी किंमत आहे 1,000 रुपये आणि नवीन किंमत आहे 990. म्हणजे 1,000 वजा 990 बरोबर 10 रुपये हा फरक असेल. ऑप्शन नंबर 3. पुढील उदाहरण तुमच्यासाठी. दुकानदाराने वस्तूची खरेदी किंमत 10%ने वाढवून लिहिली आणि विकताना 10% सूट दिली, तर या व्यवहारात दुकानदाराला किती टक्के नफा किंवा तोटा झाला? ऑप्शन्स आहेत 0, 10, 1, 5. हे उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा. धन्यवाद.